गणेश राहुल सरांसोबत सामन्याची सुरुवात, इनिंगची सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्ले. स्ट्रायकर यांच्या दिशेने सुहास राहुल, नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने विकी पंडित आणि बॉलिंग मार्कवर सूरज करलकर दिसतलो तुमका बॉलिंग मार्कवर. वैयक्तिक पहिल्या षटकाची जबाबदारी बॉलिंग मार्क वरसून सूरज. पाटील सर सोबत खेळलेलो फटको कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या कपडावरसून बघता बघता चेंडू आकांड्या पार गडग्याच्या दिशेने वरेनियम षटकार. पहिल्याच चेंडूवर एक दमदार सुरुवात. विकी पंडित आणि विकीच्या साथीन दिसणारो सुहास राहुल ही जोडी. यावेळी बॅटची कड घेऊन चेंडू थडम्याच्या दिशेने. सिद्धेश्वर बाव संघाने जिंकलेलो टॉस, घेतलेली फिल्डिंग आणि आमंत्रण यशोदा वॉरियर्स कलंबित संघासाठी. मिड ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न. इलो अंगलट आणि विकी पंडित माघारी. संघाचं हुकमी एक्को जका समजलो जाता. कासगावचो एक गुणवान खेळाडू. पॉवर प्लेचा अतिरिक्त फायदा उठवण्याचा प्रयत्न. इलो अंगलट आणि मिड ऑफच्या हातात एक साधो सोपो झेल. सूरजच्या खाती पहिली विकेट आणि सलग 2 सामन्यात सलग 2 डॉट, सलग 2 झिरो, 2 कवटा, 2 अंडी विकीच्या खाती. विकी पंडित या नावाक न साजणारी ही कामगिरी, पण अजून स्पर्धा बाकी असा, सामनो बाकी असा. विकीक आपल्या नावारूपाक साजेशी कामगिरी करणं गरजेचा. यशोदा वॉरियर्स कलंबित संघाची सगळी भिस्त ज्या खेळाडूंवर अवलंबून, त्यामधलो एक म्हणजे विकी. पण विकी माघारी परतल्यानंतर राजेश अजून एक युवा खेळाडू. यशोदा वॉरियर्स कलंबितचा आमचे निकटचे मित्रवर्य प्रशांत मेस्त्री यांच्या मालकीचा संघ मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आणि खास करून कोकण प्रीमियर लीग मध्ये हमखास दिसणारो हे संघ. कारण कोकण प्रीमियर लीगची आयोजन समिती विकासजी गावकर, मेघनाथ सारंग आणि प्रशांतजी मेस्त्री या सगळ्यांचे अगदी मित्रत्वाचे संबंध, आणि त्यामुळेच दरवर्षी प्रत्येक एडिशन मध्ये तुमका यशोदा वॉरियर्स कलंबित ह्यो संघ कोकण स्पर्धेत दिसता. त्याचबरोबर बाव या संघाचा सुद्धा ह्या वैशिष्ट्याचा कोकण स्पर्धेत हमखास दिसणारो खेळाडू. कव्हरच्या दिशेने एक सुंदर फटको राजेशच्या बॅटमधून इनसाइड आउट, वरेनियम चौकार आणि धाव संख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 रन्सावर. राजेश कदम अजून एक गुणवान खेळाडू. दमदार सुरुवात. 4 षटकांचो सामनो. 4 षटकांचो विचार केलो तर किमान 50, 55, 60 धावा गरजेचे असतले. चेंडूचा टप्पो थोडस बाहेर होतो लेग स्टंपच्या दिशेने. वाईडच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 1 डझनावर 12 रन्सावर. मॅन्डेटरी पॉवर प्ले, कंपल्सरी पॉवर प्ले. सूरज करलकरची गोलंदाजी थोडीशी महागडी. विकीची विकेट मिळाली खरी, पण तरी सुद्धा 1 चौकार आणि 1 षटकार. यावेळी फसलेलो फटको, हाफ हार्टेड शॉट, मिड ऑन क्लिअर करून चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने एकेरी रन्सासाठी. धावफलक 13 रन्सावर. विकी बाद झाल्यानंतर सुद्धा संघाची सूत्र सांभाळताना 2 युवा खेळाडू सुहास राहुल आणि राजेश कदम यशोदा वॉरियर्स कलंबित संघाचे हे खेळाडू. मागे सरसावर खेळलो फटको, परत एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वरेनियम चौकार. सुहासचा कौतुक असा. सुहासने षटकार मारून इनिंगची सुरुवात केली, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट. विकी पंडितची, राजेश कदमचा चौकार, परत सिंगल आणि सुहास राहुलचा चौकार. पहिल्या ओव्हरची समाप्ती. धाव संख्या 17 रन्सार, 17 फॉर 1. कालच्या पहिल्या दिवसाचा आपण विचार केलो तर गतविजेतो राजाराम वॉरियर्स तवडे संघ आणि सोबत जय गणेश देवली संघ, मालवण तालुक्यातलो एक संघ आणि वेंगुर्ला तालुक्यातलो एक संघ सेमीफायनल मध्ये दाखल. आजच्या दिवसात 2 संघ दिसतले तुमका सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारे. ते असतले एकतर कुडाळ तालुक्याचे किंवा एकतर सावंतवाडी तालुक्याचे. बॉलिंग मार्कवर स्वप्नील. वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या ओव्हरीची जबाबदारी राजेश साठी. पहिलो चेंडू आखूट टप्प्याचो चेंडू सोडून दिलो मयूर जाधव, विकेट किपर. वाईड +1, 1 बाईज आणि 1 वाईड. 2 रन्सांची धाव संख्या 19 रन्सावर. पहिल्या सामन्यातलो पराभव यशोदा वॉरियर संघाच्या अगदी जिव्हारी लागलेलो. या पराभवातून परत एकदा उभारी घेण्याचा प्रयत्न करूचो लागतलो यशोदा वॉरियर संघाक. दुसऱ्या बाजून सिद्धेश्वर बाव संघासाठी सुद्धा हीच स्थिती, करो या मरो. प्रत्येक गटामध्ये 4 संघ. आजच्या गटामध्ये 4 संघ, काल होते 5 संघ. त्यामुळे आज एकूण 6 सामने तुमका बघूक मिळतले, त्यापैकी 3रो सामना मैदानावर. फुलटॉस
गरज होती ह्या फटक्या या चेंडूवर मिड विकेट लॉंगॉनच्या दिशेच्या फटक्याची. शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचलेलो फक्त 1 रनचा फटको 20 रन्सावर घेऊन जाणारो. 4 ओव्हरींचा सामनो दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. स्वप्नील असोलकर बॉलिंग मार्क वरसून आडव्या बॅटने बॅटची कड घेऊन चेंडू शॉर्ट थर्ड मॅन फाईन लेगच्या दिशेने घोषित स्वरूपाचो 1 रन स्ट्राईक रोटेट. 1 रनचा धावसंख्या 21 रन्सावर. एका गडाच्या मोबदल्यात 21 धावा बाद झालो फलंदाज विकी पंडित. सिंधुदुर्ग जिल्ह्याचो एक अष्टपैलू खेळाडू सुंदर हस्ताक्षराचो राजा जेका म्हटलं जाता. आज सावंतवाडी तालुक्याचे 2 संघ तुमका दिसतले. बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी आणि ओमकार आणि यशोदा वॉरियर्स कलंबिस्त. सावंतवाडी तालुक्याचे 2 खेळाडू सोबत कुडा तालुक्यातले 2 संघ ओमकार स्पोर्ट तिरसे मामार्डे आणि सिद्धेश्वर बाव. या दरम्यान आडव्या बॅटचा फटको डीप स्क्वेअर लेगच्या कपडावरसून डायरेक्ट चंद्रार व्हरेनियम षटकार. 4 चेंडूनंतर धावसंख्या 27 रन्सावर 27. यशोदा वॉरियर्स कलंबिस्त संघ पहिल्या पराभवातून काहीतरी धडो घेऊन या सामन्यात फायटिंग टोटल उभारण्याची संधी असतली. कारण पहिल्या सामन्यात सिद्धेश्वर बाव संघान पराभव स्वीकारलो. त्याचबरोबर यशोदा वॉरियर्स कलंबिस्त संघान सुद्धा पराभव स्वीकारलो. स्पर्धेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी या दोनही संघांसाठी हे सामनो करो या मरोचो. अपरकट खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या धारेवर लागलेलो चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने 1 रन घोषित. एकेरी धावेनिशी धावसंख्या 28. यापूर्वीच्या सामन्याचा विचार केलो तर फक्त 30 धावा जमवलेले 4 ओव्हरीत यशोदा वॉरियर्सने. या मॅच मध्ये मात्र खूप चांगली कामगिरी. मयूर पाणी पहिल्या सामन्यात फक्त 30 धावा जमवलेले यशोदा वॉरियर्स कलंबिस्त संघान पण या सामन्यात पहिल्या 2 ओव्हरीमध्ये तब्बल 28 धावा 28. 2 षटकांची सांगता. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा. सामना रोमहर्षक नक्की होतो कारण या दोनही संघांसाठी करो या मरोची स्थिती. दुसऱ्या बाजून ओमकार स्पोर्ट तिरसे बांबार्डे संघ काल रात्री स्वामी गवस यांच्याशी बोलणं झाल्यानंतर या संघान या स्पर्धेमध्ये केलेली दमदार एंट्री. खरं तर ओमकार स्पोर्ट तिरसे बांबार्डे या नावावर गोव्याचे खेळाडू खेळतले असा वाटत होता. पण स्वामीन शेवटच्या क्षणी घेतलेला निर्णय की आपल्या गावातल्या खेळाडूंका आपल्या कुडा तालुक्याच्या खेळाडूंका संधी मिळणं गरजेचा आणि त्यामुळेच या स्पर्धेत ओमकार स्पोर्ट तिरसे बांबार्डे लॉंग ऑफच्या दिशेने फटको तर सुंदर. फिल्डर चेंडूच्या खाली हातात जाऊन पडलेलो चेंडू आणि दुसऱ्या विकेटचा पतन. युसुफ शेखची दमदार सुरुवात बॉलिंग मार्क वरसून. राजेश माघारी परतलो. राजेश कदम 1 चौकार आणि 1 षटकारांशी वैयक्तिक 13 आणि सांघिक 28 रन्सावर. अजूनही 11 चेंडू बाकी आणि उरलेल्या 11 चेंडूमध्ये किमान 22 धावा करणं अपेक्षित असताना 50 धावा तरी करूचे लागतील. दुसऱ्या बाजून बाव संघाक 40 धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करूचो लागतलो. यशोदा वॉरियर्स कलंबिस्त संघाक 2 बाद 28 बाद झालो. पहिल्यांदा विकी पंडित वैयक्तिक 0 रन्सावर, त्यानंतर राजेश कदम वैयक्तिक 13 रन्सावर आणि नवीन फलंदाज मैदानावर प्रथमेश सावंत. युसुफ पहिल्या चेंडूवर मिळालेली सफलता. युसुफ शेख पण त्यानंतर इल्याच एक मोठो फटको प्रथमेश सावंतच्या बॅटमधून. अजून एक व्हरेनियम सिक्सर द मॅक्सिमम. 34 धावा. राजेश बाद झालो तरी राजेशच्या बाद होण्याची खैचेही जास्त तमा न बाळगता अटॅक इज द बेस्ट वे ऑफ डिफेन्स या वाक्यावर विश्वास ठेवत प्रथमेशची सुरुवात. त्यानंतर मात्र युसुफची वापसी. षटकार खाल्ल्यानंतर टिपिकल जलदगती गोलंदाज जा करता ताच युसुफने करून दाखवला. आखूट टप्प्याचा चेंडू बाउन्सर विकेटकीपर मयूरच्या दिशेने निर्धाव स्वरूपात समाप्त. 34 धावा 34. 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 3 चेंडू समाप्त.
यावेळी फसलेलो फटको डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली साई राऊतच्या सेफ हँड्स मध्ये तिसऱ्या विकेटचा पतन प्रथमेश सावंत ज्या प्रथमेशने षटकार मारून इनिंगची सुरुवात केली तो प्रथमेश 3 चेंडूमध्ये 6 धावा जमवून तिसऱ्या गड्याच्या रूपात सांघिक 34 रन्सावर माघारी परतताना डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी अशा महिन्यांमध्ये आपण कोकण नऊ प्रीमियर लीग स्पर्धा बघतो। गेल्या वर्षी मालवण बोर्डिंग मैदानावर फेब्रुवारी महिन्यामध्ये वरेनियम कोकण नऊ प्रीमियर लीगचा थरार, यावेळी मात्र आचारसंहिता मध्ये लागलेले काही कार्यक्रम या सगळ्यामुळे थोडं झालेलं उशीर। पण जर वरेनियम कोकण नऊ प्रीमियर स्पर्धा झाली नाही तर क्रिकेटपटूंका खेळाडूंका आणि प्रेक्षकांका सुद्धा उघडा उघडा वाटतं आणि त्यामुळे या इनिंगची आणि या सीझनची सांगता होता होता पावसाळा सुरुवात होऊ गेलो अशा स्थितीत दुहेरी पद्धतीची ही स्पर्धा उन्हाळी आणि पावसाळी या दोन्ही क्रिकेटचा मिश्रण स्क्वेअर लेगच्या दिशेने शॉर्ट आर्म पुलचा फटको 21 धावेवर समाधान 35 धावा 35 तिसऱ्या षटकात नवीन फलंदाज बाबल बॅट्समन कोण रे बाबल राऊळ सलामीवीर सुहास राऊळ एका बाजून एक षटकार आणि एका चौकारानिशी कव्हरच्या दिशेने फटको तर चांगलो फिल्डर चेंडूच्या मागे एक हाती झेल चौथ्या विकेटचा पतन तिसऱ्या चेंडूवर अजून एक सफलता युसुफच्या खाती पहिल्या बॉलवर विकेट मिळवलेली युसुफने चौथ्या चेंडूवर विकेट आणि शेवटच्या चेंडूवर एक विकेट कालच्या दिवसात 2 विकेटचे हॅट्रिक आपण बघितले अंकुश बांबार्डेकरने एक सुंदर विकेटची हॅट्रिक आणि रुपेश या खेळाडूच्या नावावर दुसरी विकेटची हॅट्रिक कालच्या दिवसातले 2 विकेट हॅट्रिक आणि आज या एकाच ओव्हरमध्ये युसुफने बाद केलेले 3 गडी हॅट्रिक नव्हती पण संघासाठी ही खूप दर्जेदार कामगिरी भरीव कामगिरी कारण पहिल्या 2 षटकामध्ये 14ची सरासरी राखत यशोदा वॉरियर्सने धावा जमवलेले 28 या धावसंख्येत लगाम घालणारी गोलंदाजी शेवटच्या षटकाची जबाबदारी बॉलिंग मार्कवर बोलच नेम मुन्ना बाबल आणि सुहास ही जोडी मुन्ना बॉलिंग मार्कवर धावसंख्या 35 शॉर्ट मिड विकेट क्लिअर करून चेंडूचा प्रवास डीप मिड विकेटच्या दिशेने 2 रन्सांची धावसंख्या 37 शेवटचे 5 चेंडू बाकी फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्यासाठी यशोदा वॉरियर्स आणि बाबल किमान 2 ते 3 मोठे फटके गरजेचे दुसऱ्या बाजून सिद्धेश्वर बाव संघासाठी मुन्नाकडून 1-2 विकेट गरजेचे शॉर्ट पिच बॉल फसलेलो फटको शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने परत एकदा साई राऊच्या सेफ हँड्स मध्ये जणू काही कॅचिंग प्रॅक्टिस साईच्या हाती ही दुसरी विकेट दुसरं झेल 5 गडी गारद झाले 5 गड्यांच्या मोबाईल अनिकेत राऊळ हे 2 फ्रेश बॅटर मैदानावर गिरीश नंबर 88 जर्सी क्रमांक स्ट्रायकर एंडवर अनिकेत राऊळ जर्सी क्रमांक 11 नॉन स्ट्रायकर एंडवर बॉलिंग मार्कवर मुन्ना पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा खर्च एक महत्त्वाची सफलता धावसंख्या 37 यशोदा वॉरियर संघ एका मजबूत स्थितीत दिसत असताना ऐन मोक्याच्या क्षणी या संघाकडून जणू काही हाराकिरी वाईड स्वरूपात 1 रन खूप गरजेचं होतं 1 रन 38 या धावसंख्येवर घेऊन जाणारो 4 चेंडू शेवटचे बाकी असत आणि या 4 चेंडूमध्ये गिरीश गावडे अनिकेत राऊळ कितपत धावा जमवतात ह्या बघणं गरजेचं कारण या धावांवर टार्गेट ठरतला किती धावांचा पाठलाग करूचा ह्या ठरतला लॉंग ऑफच्या दिशेने हवाई फायर करण्याचा इरादो चेंडू बरोच काळ हवेत आणि गिरीश इल्या पावली माघारी वैयक्तिक 0 रन्सावर गोल्डन डक
सांघिक धावसंख्या 38-38. शेवटचे 3 चेंडू बाकी. गेल्या वर्षीच्या कोकण नाऊ प्रीमियर लीग मध्ये व्हरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग मध्ये यशोदा वॉरियर संघाकडून खेळताना प्रशांत मेस्त्री यांनी शेवटच्या 2 चेंडूवर मारलेले 2 खणखणीत चौकार. आज प्रशांत कधी बॅटिंगला येत ही सगळ्यात प्रशांतच्या चाहत्यांका अजूनही प्रतीक्षा. दीपक कदम धावसंख्या 38. शेवटचे 3 चेंडू बाकी. अपिश ड्राईव्ह लॉंग ऑफ चॅरिशेन फक्त 1 रन्सावर समाधान. ग्राउंड फिल्डिंग एरियल फिल्डिंग या दोनही आघाड्यांवर आतापर्यंत खूप सुंदर कामगिरी सिद्धेश्वर वॉरियर्स बाव संघाची. दोन्ही संघांका माहिती आहे या सामन्याचा महत्त्व. स्पर्धेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघांका हे सामना जिंकणं गरजेचा. पहिल्या सामन्यात बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी ओमकार स्पोर्ट तेरसे मांबार्डे 1-1 विजयश्री. फसलेल्या फटक्यावर अजून एका विकेटचं पतन. दमदार सुरुवात केल्यानंतर खूपच हाराकिरी आपण बघितली. 1-28 अशी दमदार सुरुवात होती संघाची यशोदा वॉरियर संघाची. 1-28 धावसंख्या 50-60 अशी वाटत असताना कोलमडणारो धावफलक 2-28 3-34 4-35 5-37 6-38 7-39. प्रशांत मेस्री सायकर यांच्या दिशेन गेल्या वर्षी मालवण बोर्डिंग मैदानावर शेवटच्या 2 चेंडूवर प्रशांतने केलेली कमाल. आज संघासाठी प्रशांत या एका बॉलमध्ये कमाल करूचे लागत. षटकारासाठी 500 रुपयांचा बक्षिसा शिवा धुरीकडसून. माफ करा शिव आजळवी. फटकोदर सुंदर स्क्वेअर लेगच्या दिशेन आणि 1 धाव पूर्ण एकेरी धावेचा रूपांतर दुसऱ्या धावेत करण्याचा प्रयत्न. शेवटच्या चेंडूवर 2 धावा आणि या 2 धावेनिशी धाव संख्या 41 रन्सावर. शेवटच्या चेंडूवर 2 धावा. ज्याप्रमाणे प्रशांतने या एका चेंडूसाठी ज्या प्रकारची फलंदाजी दाखवली ती फलंदाजी गरजेची होती. त्या व्यतिरिक्त यशोदा वॉरियर संघाने केलेली हाराखरी वारंवार हवाई फायर करण्याचा असफल प्रयत्न. एका पाठोपाठ गेलेले विकेट. प्रशांत थोडं लवकर उतरलं असतं तर जरा जास्त चांगलं झालं असतं. कारण स्ट्राईक रोटेट ठेवणं अलॉंग विथ द कार्पेट फटकेट खेळणं गरजेचा होता. नेमकी ती चूक झाली यशोदा वॉरियर संघाकडून. पण मैदानावर 4 षटकामध्ये 41 धावा ही फायटिंग टोटल नक्की असतली. सिद्धेश्वर बाव सारखो एक दर्जेदार मातब्बर संघ मैदानावर या 4 षटकात 42 धावांचा पाठलाग सिद्धेश्वर बाव संघ करता की 41 धावांचा बचाव यशोदा वॉरियर संघ करता हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आमचे मित्रवर्य सिद्धू परब.
सिद्धेश्वर वॉरियर्स बाव वर्सेस यशोदा वॉरियर्स कोलंबिस के बीच में। सावंतवाड़ी तालुके की एक बड़ी टीम और सामने है कुडाल तालुके की एक टीम। कुडाल वर्सेस सावंतवाड़ी का ये बैटल, इस मैदान के ऊपर कौन जीतेगा, दोनों के लिए करो या मरो की स्थिति। और अगला मुकाबला रहेगा जो कि अपनी दूसरी जीत की ओर बढ़ना चाहेंगी। ओमकार स्पोर्ट्स तेरसे बम्बरडे और बाबू स्पोर्ट्स सावंतवाड़ी दोनों कप्तानों से दरख्वास्त है, लास्ट कॉल फॉर यू। ओमकार स्पोर्ट्स तेरसे बम्बरडे वर्सेस बाबू स्पोर्ट्स सावंतवाड़ी, लास्ट कॉल फॉर यू, प्लीज कम फॉर टॉस। ले चलते हैं मैदान के भीतर। 24 गेंदे 42 रनों की जरूरत, 24 की पलटी 42 की है जरूरत। लेट्स रॉर, गेम इज ऑन। गेंदबाजी के मोर्चे पर गिरीश गावड़े 42 रनों को रोक लगाने के लिए दी है, जिम्मेदारी सौंपी है। 24 गेंदे 4 ओवर का मुकाबला, 42 की जरूरत। पहली गेंद एक अच्छी गेंद, मिड विकेट की दिशा में गलती वहां पे फंबल होते हुए नजर आए फील्डर। और इस फंबल के दौरान एक सिंगल। इसके बाद होगा मुकाबला, टॉस का बॉस कौन बनेगा। सर मेघनाथ घाटी और इस बीच डिक्लेयर के रूप में रन। सर योगेश घाटी और मेघनाथ, योगेश खाड़े सर और मेघनाथ सारंग सर, इनके उपस्थिति में ये टॉस हो रहा है, जो कि ओमकार स्पोर्ट्स तेरसे बम्बरडे और बाबू स्पोर्ट्स सावंतवाड़ी ले चलते हैं मैदान के भीतर। आंखों देखा हाल, गिरीश गावड़े गेंदबाजी के मोर्चे पर, और ये अच्छी गेंद लेकिन डीप स्क्वायर लेग की दिशा में चली गई, दूर चली गई, घुमाया बल्ला, टकराई गेंद बल्ले से, निकली गोली की रफ्तार, आसमान की ऊंचाई, सीमा रेखा पार, डायरेक्ट चंद्रार, वरेनियम सिक्सर, इट्स मैक्सिमम वरेनियम सिक्सर। छक्के के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ मात्र 3 गेंदों में 8 रन की शुरुआत हो चुकी है, आगाज हो चुका है। गिरीश गावड़े क्या कमबैक कर पाएंगे। ओहो, बल्ले का अंदरूनी किनारा, चली गई गेंद डिक्लेयर जोन में, 1 रन के लिए सिंगल बना। 9 रन स्कोर कार्ड के ऊपर, 4 गेंदों की समाप्ति। छक्के के बाद गति थोड़ी सी बढ़ाई वहां पे गिरीश ने। बात की जाए कोलंबिस के गेंदबाजों की, तो बिल्कुल दमखम है गेंदबाजों में। प्रथमेश सावंत हो, गिरीश गावड़े हो या विकी पंडित हो, उसके बाद पंडरी सावंत, काबिलियत है सभी खिलाड़ियों में, लेकिन वो काबिलियत इस बार इस मुकाबले में महत्वपूर्ण साबित रहेगी। ओ, उड़ाया इस बार, क्या दूरी ज्यादा है। जी हाँ बिल्कुल, डीप स्क्वायर लेग के ऊपर से फिर एक बार कड़ा प्रहार, गेंद निकली सीमा रेखा पार, डायरेक्ट चंद्रार, 6 रन, इट्स मैक्सिमम वरेनियम सिक्सर। एक अच्छा स्ट्रोक देखने को मिलता हुआ, और गिरीश गावड़े की ये साधारण गेंद थी,
इतनी साधारण गेंद आप इस वक्त इस मैदान के ऊपर लेफ्ट हैंडर के लिए कर नहीं सकते। आपको कड़ा जवाब मिलेगा, करारा जवाब मिलेगा। 5 गेंदें खत्म हो चुके, स्कोरबोर्ड के ऊपर 15 रन लग चुके हैं। क्या गिरीश गावड़े कमबैक कर सकते हैं, कर पाएंगे? आखिरी गेंद है शेष, लास्ट बॉल टू गो। और फिर एक बार उसी दिशा में उड़ाना चाहते थे, लेकिन लॉन्ग लेग रीजन में गेंद ट्रैवल होती हुई डिक्लेयर के रूप में रन मात्र 1 रन मिलेगा। और इस सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ ओवर की समाप्ति, 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर 16 रन देखने को मिलते हुए। कौन जीतेगा कौन हारेगा ये तो दूर की बात है, ये बात अलग है, लेकिन मुकाबले में रोमांचकता कितनी आएगी ये जरूर मायने रखेगा। अगले मुकाबले का टॉस होने जा रहा है। सर बादल चौधरी, उनके साथ मेघनाथ सारंग सर, योगेश खाड़े सर, कोकणव की पत्रकार, उनके साथ हमारे जाने माने कमेंटेटर मालवनी की एक सुमधुर आवाज बादल चौधरी सर, और दोनों टीमों के कप्तान। मुकाबला होगा, 2 तगड़ी टीमें, 2 बड़ी टीमें भिड़ेगी आपस में। ओमकार स्पोर्ट्स तेरसे बांबड़ वर्सेस बाबू स्पोर्ट्स सावंतवाड़ी के बीच में टॉस का बॉस ओमकार स्पोर्ट्स तेरसे बांबड़े, डिसीजन पेंडिंग। ओ ये अच्छी गेंद विकी पंडित, गेंद की गेंदबाजी के मोर्चे पर पहली गेंद एक सिंगल बना, कारपेट के सारे गेंद ट्रैवल होती हुई लुढ़कती हुई निकली मिड विकेट की दिशा में। 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ, रन संख्या पहुंची 17 रन स्कोर कार्ड के ऊपर, बिना कोई विकेट, बिना कोई नुकसान। इस जोड़ी को तोड़ना पड़ेगा इस बार, विकी पंडित को काम करके देना पड़ेगा, अपना काम करना पड़ेगा विकी पंडित को। क्या कर पाएंगे? जरूर कर पाएंगे, दमखम है इस खिलाड़ी में। 17 गेंदे 25 रनों की है जरूरत, और विकी पंडित के गेंदबाजी में विकेट की है दरकार। किसकी मांग पूरी होगी? लेकिन बाव की टीम चाहेगी ये मुकाबला कहां से भी जीता जाए और अपना अस्तित्व इस प्रतियोगिता में कायम रखा जाए। अच्छी गेंद, और जी नहीं, कैच का मौका था जरूर, लेकिन एक फ्लाइटेड छक्का, डीप स्क्वायर लेग की दिशा में चली गई गेंद, सी मारे का पार, 6 रन, इट्स मैक्सिमम वरेनियम सिक्सर। टॉस जीता है ओमकार स्पोर्ट्स तेरसे बांबड़ने ने, और फील्डिंग का लिया है फैसला। बाबू वॉरियर्स सावंतवाड़ी से दरख्वास्त रहेगी, आपको बॉल चूज करने हैं। बाबू वॉरियर्स सावंतवाड़ी, आपको बॉल चूज करने, प्लीज कम। ओ ये अच्छी गेंद, ये अच्छी गेंद, लेकिन लेग बाइज के रूप में एक डिक्लेयर का रन मिलेगा। 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 24 रन, कमाल करना पड़ेगा। उड़ाया इस बार एक ताकतवर शॉट, मिड विकेट के ऊपर से हवाई फायर, घुमाया बल्ला, फिर एक बार टकराई गेंद बल्ले से, गोली की रफ्तार, आसमान की ऊंचाई, सीमा रेखा पार, डायरेक्ट चंद्रार, 6 रन, इट्स मैक्सिमम वरेनियम सिक्सर। 30 रन स्कोर कार्ड के ऊपर, बचे कुछ गेंदों में 12 रनों की जरूरत। बहुत ही साधारण खेल, यशोदा वॉरियर्स कोलंबस द्वारा, और एक तगड़ा प्रहार निकलता हुआ इस बार मयूरेश यादव के बल्ले से, मयूरेश ऑन फायर, तीसरा छक्का निकलता हुआ मयूरेश यादव, चौथा छक्का निकलता हुआ मयूरेश यादव के बल्ले से,
टू बैक दूसरा छक्का। विकी पंडित एक बार लाइन से भटके तो मानो ट्रैक पर आना उनका बहुत मुश्किल हो जाता है, और वो फिर एक बार दोहराते हुए मैदान के ऊपर। आखिरकार मैदान से एक जाने माने खिलाड़ी बिट्टू देसाई इस प्रतियोगिता का आनंद उठाते हुए, और इस बार एक बहुत देर के बाद एक डॉट गेंद निकलती हुई, और लगभग ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर रुकी भी रन संख्या 36। तो जीत के लिए अब जीत नजदीक दिखाई दे रही है सिद्धेश्वर वॉरियर्स बाव की। 12 गेंदे और जीत के लिए 6 रनों की जरूरत। गेंदबाजी के मोर्चे पर 6 रनों को रोक लगाने की कोशिश रहेगी प्रथमेश सावंत द्वारा। फुल टॉस गेंद, एक खराब गेंद, इनसाइड आउट का शॉट, कैच का मौका। ओहो, ऐसा लगा था ये गेंद सीमा रेखा पार हो जाएगी, लेकिन फील्डर की दरार और बल्लेबाज का काम तमाम। पहले विकेट का पतन। साई राउत बैक टू द पेविलियन। राजेश कदम, ये बंदा आसानी से कैच छोड़ता नहीं, और वो काम करके दिया है, लेकिन क्या देर हो चुकी है, क्या इस कैच को देर हो चुकी है। पहले 2 ओवर में बहुत ही साधारण गेंदबाजी देखने को मिली, और उस गेंदबाजी से की तुलना में बिल्कुल बहुत ही अच्छी बल्लेबाजी। इस बीच नए बल्लेबाज मैदान के भीतर, जो कि यूसुफ शेख। 11 गेंदे और 6 रनों की जरूरत। क्या मुकाबला बाकी है। ओ, एक अच्छी गेंद, लेकिन उसके ऊपर एक अच्छा स्ट्रोक भी देखने को मिलता हुआ। जादव को बीट करते हुए गेंद चली गई डीप कवर में, और जब तक गेंद को उठाया जाता, वापस किया जाता, तब तक 1 रन बन चुका था। 10 गेंदे और 5 रनों की जरूरत। यह अच्छी गेंद और एक स्विंग एंड मिस, और एक डॉट गेंद। 9 गेंदे 5 रनों की जरूरत। क्या हाल है इस मुकाबले का। और एक डॉट गेंद, शायद एक डॉट गेंद, जी नहीं। गुड 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 रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के बीच में। 1 रन के साथ स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या आगे बढ़ते हुए बदलता हुआ समीकरण। 8 गेंदे और 7 गेंदे और माफ कीजिएगा 8 गेंदे और जीत के लिए मात्र 4 रनों की जरूरत। ओ, इस बार चली गई गेंद पहले एक दिशा में। 1 रन डिक्लेयर के रूप में रन मिलेंगे। एक सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ। थर्टी 39 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंद हो गई है गुम, नई गेंद लेनी पड़ेगी आपको। ओहो हो, गेंद आ चुकी है।
ये फुलटॉस गेंद, अंपायर का इशारा नो गेंद का। ओ हो, अंपायर का इशारा है नो गेंद का, बीमर गेंद। तो अगली गेंद रहेगी फ्री हिट। अब औपचारिकता बची है एक सिंगल रन की, सिंगल की बची है औपचारिकता। उड़ाया इस बार, एक तगड़ा प्रहार देखने को मिलता हुआ। औपचारिकता खत्म इस छक्के के बाद, छक्के के साथ 6 रनों के साथ मुकाबला खत्म। सिद्धेश्वर वॉरियर्स बाव ने जीता है अपना पहला मुकाबला और यशोदा वॉरियर्स कोलंबिस को मिली है अपनी दूसरी हार। इसके बाद होगा मुकाबला ओमकार स्पोर्ट्स तिरसे बांबड़े वर्सेस